हाय सिक्युरिटी जेलमधनं सुटणं अशक्यच वाटतं, बरोबर? पण ही गोष्ट अशक्यला शक्य करून दाखवते. याची सुरुवात ताकदीने नाही, तर एका विचित्र आणि वेदनादायी योजनेने झाली. पहिलं काम होतं रक्षकांचं लक्ष दुसरीकडे वळवणं. स्वतःला केलेली ही दुखापत अपघात नव्हता, तर प्लॅनची पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी होती. आणि गंमत बघा, ही जखमच त्यांचा हत्यार बनले. जखमेच्या गोंधळात त्याने पळून जाण्यासाठी लागणारं एक हत्यार शांतपणे मिळवलं. मग वेदनेचं नाटक करत त्याने रक्षकांना आपली जखम दाखवली. रक्षकांचं पूर्ण लक्ष जखमेवर होतं, त्यामुळे त्यांनी जास्त तपासणी न करता त्याला जाऊ दिलं. चला आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. शांतपणे खोदकाम. त्यांच्यासमोर एक मोठी अडचण होती. खोदकाम करताना होणाऱ्या आवाजाचं काय? आणि त्यांची आयडिया बघा. आवाज दाबण्यासाठी त्यांनी वापरलं एक ओलं कापड. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांची ही 3 स्टेपची पद्धत होती, जी ते रोज रात्री करायचे. त्यांचा प्लॅन फक्त खोदणं नव्हतं, तर थेट तुरुंगाच्या मुख्य ड्रेनेज पाईपपर्यंत पोचणं होतं. रात्रभर काम करण्यासाठी त्यांना इंधनाची गरज होती, जे त्यांनी गुपचूप जमवलं. पण त्यांच्या या गुप्त हालचालीमुळे आता गडबड व्हायला सुरुवात झाली. पोलिसांना काहीतरी गडबड असल्याचा संशय येऊ लागला. त्यामुळे रक्षकांनी त्यांच्या सेलची अचानक तपासणी करायचं ठरवलं. त्यांनी सगळं तपासलं, पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. बोगद्याचं तोंड एका साध्या भांड्याखाली इतक्या हुशारीने लपवलं होतं. एकदा का संशय दूर झाला की त्यांनी आपलं काम पुन्हा सुरू केलं. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर अखेर तो क्षण आला. त्यांनी बोगदा पूर्ण केला. आणि अखेर ते बाहेर पडले. त्यांचं नियोजन यशस्वी झालं. ही गोष्ट दाखवून देते की पक्कं नियोजन आणि जिद्द असेल तर काय शक्य नाही.